नमस्कार श्रोते हो. गोष्टी मनामनातल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे एक मंगल कार्य. जिल्हा परिषदेच्या एका शाळेचा मोठा हॉल तुडुंब भरला होता. जिल्ह्यातले बहुतेक सगळे मुख्याध्यापक हॉलमध्ये उपस्थित होते. आता कोणी येण्याची शक्यता नाही हे पाहिल्यावर सर्व पदाधिकारी स्टेजवर मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाले. हे सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते होते. मध्यभागी बसलेल्या कडाकणे गुरुजींनी टेबलावरच्या अजेंड्यावरून एकदा नजर फिरवली. मग त्यावरचा पेपरवेट काढून त्या अजेंड्याच्या प्रती आपल्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडे दिल्या. त्यांनी हातात अजेंडा घेऊन डोळ्यापुढे धरला. काहींनी बारकाईनं पाहिला, काहींनी नुसती नजर फिरवली, तर काहींनी नुसतं वाचल्याचं सोंग करून टेबलावरच ठेवून दिला. आणि मग हनुवटी कुरवाळीत किंवा गालावर हात ठेवत काही कार्यकर्ते नुसते सभागृहाकडे बघत राहिले. त्यातले एक दोघे जण तर मिशी कुरतडीत आपल्या ढेरीवरच नजर लावून बसले. मध्यभागी बसलेले कडाकणे गुरुजी कडक इस्त्रीच्या कपड्यात आले होते. सगळे स्थानापन्न झाल्यावर आपल्या झब्ब्याच्या बाया दुमडत ते बोलायला उभे राहिले. ते निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे आणि सभा संमेलनात वारंवार बोलण्याची पाळी त्यांच्यावर येत असल्यामुळे त्यांचा आवाज कमावलेला होता. समुदाय बघून खालची, वरची, मधली पट्टी ते लावू शकत होते. शिवाय मध्येच विराम कुठे घ्यायचा, श्रोत्यांकडे रोखून कुठं बघायचं आणि ओठातल्या ओठात स्मित कसं करायचं ही सर्व कला त्यांना अवगत होती. थोडक्यात म्हणजे ते नामवंत पुढारी तर होतेच, पण तयार वक्ते होते. पट्टीचे वगैरे म्हणतात त्यात मोडायला हरकत नाही. आवाज जरा भरडा होता, नाहीतर ते फरडे वक्ते म्हणून गाजले असते. हे कडाकणे गुरुजी शिक्षण सभापतींचे उजवे हात म्हणून मानले जात होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील सगळी ढवळाढवळ करण्यास सभापतींना त्यांची चांगली साथ होती. या दोघांनी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यालाही गुंडाळूनच ठेवलं होतं. कोणताही शिक्षणाधिकारी आला तरी ते त्याला केवळ नामधारी करून ठेवायचे. कोणी कडक भेटलास तर हर तऱ्हेच्या उपायांनी ते त्याची नांगी बरोबर मोडायचे. शिक्षकांच्या बदल्या, त्यांच्या नेमणुका, कुणाच्या रजेची कामं, कोणाला सस्पेंड करणं, कोणाविरुद्ध खात्यामार्फत चौकशी करणं, या सगळ्या कामात त्यांचा हात असायचा. असे सभापतींचे उजवे हात कडाकणे गुरुजी. बोलायला उभे राहिले. कडक इस्त्रीच्या झब्ब्याच्या आपल्या बाह्या पुन्हा एकदा वर दुमडत त्यांनी सभागृहातल्या श्रोत्यांवर एक नजर फिरवली. मध्येच एकदा मिशीतल्या मिशीत हसले. मग खालच्या पट्टीतला आवाज लावून संभाषणाला सुरुवात केली. सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आजची ही सभा तशी अनौपचारिक आहे, त्यामुळे सभेला अध्यक्ष वगैरे कोणी नाही. जिल्ह्यातल्या सर्व मुख्याध्यापकांना, यात मुख्याध्यापिकाही आल्या, सभेला बोलावलं होतं. सभागृहात येण्यापूर्वी आपलं नाव लिहून उपस्थिती दर्शक सह्या केल्या असतीलच. त्यावरून कोण आलं नाही ते आम्हाला कळेलच. का आले नाहीत त्याची चौकशी होईलच. तो पुढचा प्रश्न आहे. आता आपण सभेला प्रारंभ करूया. आपल्या सर्वांना अगत्यानं का बोलवलं आहे हे आपल्याला माहीत आहेच, तरीही पुन्हा एकदा प्रस्ताव करून स्पष्ट करतो. आपल्या शिक्षण सभापतींच्या सुविद्य कन्या कुमारी भारती यांचा मंगल विवाह उदयसिंग राजे भोसले यांच्याशी 16 मे रोजी गोरज मुहूर्तावर होणार आहे. हा विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात आणि त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना झटून काम करावं लागेल. तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. ज्यांचं काम विशेष नजरेत भरेल त्यांना प्रमोशनच्या रूपाने म्हणा किंवा अन्य सोयी सवलतींच्या रूपाने म्हणा, योग्य ते फळ मिळेलच. चीजही होईल. पुढल्या वर्षाच्या आदर्श शिक्षकांच्या पुरस्कारासाठीही अगत्यानं आपला विचार केला जाईल. कारण आपल्या सभापतींचं एकूण धोरण असं आहे, केल्या कामाचं चीज झालं पाहिजे आणि ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला मिळलं पाहिजे. हे मुद्दाम यासाठी सांगतो की तुम्ही त्या दृष्टीने हे कामं करा. सभापतींच्या कन्येचा विवाह म्हणजे जगन्नाथाचा रथ समजून आपल्या सर्वांचे हात त्याला लागले पाहिजेत. आता विवाह समारंभ तोही सभापतींच्या कन्येचा म्हणजे हजारो लोक या समारंभाला येणार. त्यात पुन्हा त्यांच्या घरचं हे पहिलं कार्य.
मोठ्या थाटामाटानं झालं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उपस्थित राहतील. तसेच या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक खासदार आमदार अगत्यानं येणार. या सर्वांची व्यवस्था त्या इतमामाने व्हायला हवी. जेवणावळी तशाच झाल्या पाहिजेत. या कार्याला शोभेल असा मंडप घातला पाहिजे. हे काम काही एकट्या दुकट्याचं नाही. त्यासाठी आम्ही काही कार्यकर्त्यांनी प्राथमिक चर्चा केली असून त्यासाठी खातेवाटप करावं लागेल व त्या खात्यावर योग्य अशी समिती नेमावी लागेल. त्यासंबंधीचा प्रस्ताव आता आपल्यातले ज्येष्ठ असे शेलार गुरुजी करतील. आपल्याला काही सूचना करायच्या असल्यास त्या आपण मोकळ्या मनानं कराव्यात. एवढं बोलून मी शेलार गुरुजींना खातेवाटपाच्या प्रस्तावाबद्दल बोलण्यास विनंती करतो. एवढं मोजकं बोलून कडाकणी गुरुजी खाली बसले आणि आपल्या टोपीचा कोन व्यवस्थित करून शेलार गुरुजी उभे राहिले. त्यांनी आपली सराईत नजर सभागृहातील सर्व श्रोत्यांवरून एकदा फिरवली आणि मग वर छताकडे बघत प्रस्ताव सुरू केला. बड्या घरचं लग्न म्हटल्यावर मंडप आला, आदरातिथ्य आलं, भोजनं आली, मंगलाष्टकं अशा एक ना अनेक बाबी विचारात घेऊन स्थूलमानाने आम्ही कोणकोणत्या समित्या असाव्या त्याचा विचार केला आहे. त्या समित्यांवर प्रमुख कोणी असावं, सदस्य कोणी असावेत याचाही आम्ही विचार केला आहे. पण आपल्या सूचना विचारात घेऊन त्यात आवश्यक ते बदल करू. एवढं बोलून छतावर लावलेली नजर समोरच्या श्रोत्यांवर स्थिर करून ते बोलू लागले. पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंडप. 30-40 हजार लोकांना बसता येईल असा भव्य मंडप घालायला हवा. हा मंडप आपल्या जिल्हा परिषदच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या पटांगणात घालायचा आहे. यासाठी मंडप समिती आली आणि हा लग्नाचा मंडप म्हणजे तो सर्कशीतला तंबूही दिसू नये आणि तमाशा फडाची कणातही वाटू नये. तो शोभिवंत दिसला पाहिजे. त्याला हंड्या झुंबरं लावली पाहिजेत. सगळ्या मंडपावर दिव्यांच्या माळा सोडून तो झगमगताना दिसला पाहिजे. दर्शनी कमान ही काहीतरी विशेष केली पाहिजे. यासाठी आपल्या जिल्हा परिषदचे एक कला शिक्षक मुल्ला गुरुजी या समितीचे अध्यक्ष असतील. त्या समितीचे सदस्य थोड्या वेळानं आपण निवडू. यानंतर आणखी महत्त्वाची समिती म्हणजे स्वागत समिती. या समितीवर सगळे दिसायला चांगले लोक घ्यायला हवेत. दाताडे, टकले, नकटे, बुटके लोक नकोत. सगळी उत्साही, तरतरीत आणि तरुण मंडळी पाहिजे. आपले नानासाहेब काळे गुरुजी या समितीचे अध्यक्ष असतील. त्यांना मदतनीस म्हणून जे सदस्य घ्यायचे त्यात शिक्षिकांचा भरणा अधिक असावा. शिवाय त्या सुंदर असाव्यात. पेन्शनीला आलेल्या, पोट सुटलेल्या, केसांच्या जटा झालेल्या अशा शिक्षिका नकोत. ज्यांच्याकडे बघितल्यावर जरा बरं वाटेल अशा असल्या पाहिजे. बरं, ती नावं आपण सुचवावीत. यासाठी डोळे उघडे ठेवून सुचवा म्हणजे झालं. या बसा एवढंच करायचं नाही. कमानीपासून स्वागत करीत त्यांना त्यांच्या आसनापर्यंत न्यायचं. शिवाय गुच्छ, हार, तुरे, लग्न लागल्या पेढे वाटप अशी अनेक कामं या स्वागत समितीनं करायची आहेत. आणखी एक महत्त्वाची समिती म्हणजे भोजन समिती. पेशवाई थाटाची जेवणं झाली पाहिजेत. यावर ब्राह्मण माणूसच हवा. मोरेश्वर कुलकर्णी हे अध्यक्ष असतील. ही फार मोठी जबाबदारी. पंचपक्वान्नांचं जेवण झालं पाहिजे. शिवाय सरकारी रेस्ट हाऊसवर उतरणाऱ्यांना म्हणजे VIP लोकांना कोणत्याही गोष्टीत कसूर होता कामा नये आणि त्या सगळ्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. कोणाला गाजराचा हलवा लागतो, कोणाला पालकाचं सूप लागतं, कोणाला काय ही सगळी माहिती बारकाईनं आधीच काढून घ्यायला हवी आणि त्याप्रमाणे त्याची व्यवस्था करायला हवी. यानंतर मंगलाष्टकं आली. चांगल्या कवींची ती मिळवायला पाहिजेत. त्यांना काय बिदागी द्यायची असेल ती देऊ. आल्या जिल्हा परिषदेत संगीत शिक्षक आहेत, पण नाववाले चांगले संगीत दिग्दर्शक घेऊया. सुधीर फडके, यशवंत देव, राम कदम यांच्याकडून चाली लावून घेऊया. काय घेतील ते पैसे देऊ. घेऊन किती घेणार? काही हजारांचा प्रश्न ना. आपण आहेराच्या रूपाने पुष्कळ पैसा उभा करणार आहोत आणि असे संगीत दिग्दर्शक येऊन सुप्रसिद्ध कवींच्या चांगल्या मंगलाष्टकांना सूर पण तसेच मिळायला पाहिजेत. विद्यालयातल्या शेंबड्या पोरी घ्यायच्या नाहीत.
पुण्या मुंबईचे रेडिओ स्टार आणायचे. खरं तर साहेबांच्या मनात आशा भोसले, अनुराधा पौडवाल हीच नावे आहेत. त्यासाठी साहेब स्वतः खटपट करणार आहेत. पण समजा त्यात यश आलं नाही तर त्यांच्या तोडीस तोड अशा गायिका आणि गायक डोळ्यापुढे ठेवा. वाणी, जयराम, जयवंत कुलकर्णी, कोणत्या फैयाज काकाय, पुष्कळ लोक आहेत. मंगलाष्टक सुरू झाल्यावर मंडप मंत्रमुग्ध झाला पाहिजे. या समितीवर पुष्पाताई दाते यांना अध्यक्ष केले. या सगळ्यांशी संपर्क करणारे उत्साही सदस्य त्यांना मिळाले पाहिजेत. आता बैठक आणि निवास व्यवस्था सगळे विश्रामधाम VIP मंडळींसाठी राखून ठेवायची. शिवाय आता चांगली हॉटेले पुष्कळ झाली आहेत. 3 आठवडे आधीच त्यांना सांगून ठेवायला पाहिजे. मंडपात ज्या खुर्च्या लागतील त्या मोडक्या तोडक्या असता कामा नये. VIP मंडळींसाठी कोच लागतील, ते चांगले पाहिजेत. आता वाजंत्री समिती, पोलीस बँड किंवा लष्कराचा बँड मागवला पाहिजे. आपल्या कलापथकांनाही ढोल, झांज, लेझिम घेऊन हजेरी लावायला हरकत नाही. याशिवाय खास मराठमोळं वळण सोडायचं नाही. म्हणून शिंग, ताशे, हलगी हेही पाहिजेच. अक्षदा पडल्या पडल्या वाद्यांचा नुसता दणका उडाला पाहिजे. या समितीवर कलापथकाचे प्रमुख फुटाणे गुरुजी असतील. आता राहिली एक महत्त्वाची समिती, ती म्हणजे आहेर समिती. नेहमी खजिनदार म्हणून काम करणारे आपले तात्या देशपांडे या समितीचे अध्यक्ष असतील. आता त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मी बोलण्याची विनंती करतो. मंडप समितीचे अध्यक्ष मुल्ला गुरुजी यांनी प्रारंभ करावा. एवढं बोलून शेलार गुरुजी खाली बसले आणि मुल्ला गुरुजी उभे राहिले. त्यांनी प्रारंभ केला. आदरणीय कडाकणे गुरुजी, पूज्य शेलार गुरुजी, माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, शिक्षक बंधू भगिनींनो, मंडप समितीचे अध्यक्षपद मला देऊन माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. माझ्या मते 60-70 हजार लोकांचा मंडप घालावा लागेल. कारण या लग्नाला जिल्हा परिषदेचे झाडून सगळे शिक्षक येणार. शिवाय साहेबांची लांबलचक नातेवाईक मंडळी, पक्षाचे कार्यकर्ते, जिल्ह्यातले सगळे सरपंच, पंच आणि मंत्रिमंडळातले बरेचसे मंत्री. त्या मंडप हा लांबलचक आणि अनेक पाख्यांचा पडणार. हे कॉन्ट्रॅक्ट देऊनच करावं लागेल. या समितीवर माझे सहकारी मित्र बापूसाहेब बोधे, कृष्णाताई खाडीलकर, कृष्णाराव मुसळे ही मंडळी असावीत असं वाटतं. कारण कृष्णाताई या मूळच्या पुण्याच्या. त्या पुणं पालथं घालून तिकडच्या मंडपवाल्यांच्या गाठी भेटी घेतील. मुसळ्यांचा संपर्क मोठा. शिवाय त्यांचं स्वतःचं म्हणजे त्यांच्या बंधूंचं इलेक्ट्रिसिटीचं दुकान आहे. दिव्यांच्या माळा वगैरे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट ते दुसऱ्याच्या नावानं घेतातच. मंडपाच्या झगमगाटाची कामं ते पाहतीलच. बापूसाहेब बोध्यांची बरीचशी शेती आहे. लागतील ते आंब्याचे ढाळे आणि केळीचे खांब ते वाटेल तेवढे पुरवू शकतील. शिवाय त्यांचा दराराही तालुक्यात आहे. कुठल्याही आंबराईत जाऊन फांद्या तोडल्या तर त्यांना कोण विचारणार? आणि विचारलंच तर सगळी आंबराई कापून काढतील. खरं तर या समितीचे तेच अध्यक्ष व्हायला पाहिजे होते. पण जात धर्म विचारात घेऊन सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी असावेत म्हणून हा मान मला दिलेला दिसतो. सदस्यांनी मला सांभाळून घ्यावं एवढीच विनंती. मंडपाबद्दल कुणाची सूचना असली तर ती त्यांनी करावी. श्रोत्यांमधून एक शिक्षक उभे राहून म्हणाले, दर्शनी कमानीत आल्यावर वरून गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा. यावर एका कागदावर नोंद करीत कडाकणे गुरुजी म्हणाले, या सूचनेची नोंद घेतली आहे. गुलाब पाण्याचा शिडकावा अवश्य करू. अजून कोणाला काही सुचवायचे आहे? दुसरे गुरुजी उठून म्हणाले, दर्शनी कमान ही एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याची म्हणा, वास्तूची म्हणा निदर्शक असावी. माझ्या मते पुण्यातील शनिवारवाड्याचा देखावा मांडावा. यावर आणखी एक गुरुजी उठले आणि घाईघाईने म्हणाले, दिल्लीतील लाल किल्ल्याचा देखावा मांडला तर? ते बसतात न बसतात तेवढ्यात एक बाई उभ्या राहिल्या. त्या पदर सावरीत म्हणाल्या, गेटवे ऑफ इंडियाचीच कमान उभारली तर? इंग्लंडच्या राजपुत्राच्या स्वागतासाठी ती उभारली होती. त्यामुळे मंडपापुढे अशी कमान उभारली तर तिला आपोआपच स्वागताची एक छटा प्राप्त होईल. यावर लगेच आक्षेप घेत एक गुरुजी म्हणाले, गेटवे ऑफ इंडियाची कमान समुद्रावर आहे. आपल्या या लग्नाचा सोहळा समुद्रावर नाही. इतर समुद्र कुठला आणायचा?
दाखवायचा असेल तर आपला सर्व भाग गुळासाठी प्रसिद्ध आहे. मला वाटतं ऊसाच्या कमानी आणि गुळाच्या ढेपांची शिखरं उभी करावीत. 101 101 अशा गुळाच्या ढेपा रचू की. त्यांचं बोलणं होतं न होतं तेवढ्यात एक वृद्ध शिक्षिका उभ्या राहून अंगाला आळोखी पिळोखे देत आणि मान मुरडत म्हणाल्या, फडकणे साहेब, मला यात धोका दिसतो. चुकून कोणाचा धक्का लागला आणि ही शिखरं ढासळली तर ढेपा अंगावर पडून काही लोक प्राणाला मुकतील. मला वाटतं मंगल कार्यात विघ्न नको. यापेक्षा दीपमाळा काय वाईट. कमानी पुढे 2 उंच दीपमाळा उभाराव्यात. एवढं बोलून त्या खाली बसल्या. त्यावर दोघे तिघे शिक्षक बोलायला उभे राहिले. हातानेच खाली बसण्याचा इशारा करून कडाकणे गुरुजी म्हणाले, यात वेळ फार चाललाय. तुमच्या सर्वांच्या सूचना कागदावर लिहून त्या मंडप समितीचे अध्यक्ष मुल्ला गुरुजी यांच्याकडे देण्यात याव्यात. तरी एक गुरुजी उठून उभे राहिले आणि म्हणाले, एक महत्त्वाची सूचना आहे. तिचा विचार झालाच पाहिजे. कागद हरवलं तर सूचना बाजूला पडेल. म्हणून सांगतो, या मंडपात महात्मा गांधींपासून नरसिंहरावांपर्यंत सर्व राष्ट्रीय पुढाऱ्यांची चित्रं लावली पाहिजेत. ती मोठ्या आकाराची पाहिजेत. वधूवरांना आशीर्वाद द्यायला ही मंडळी जातीने हजर आहेत असं वाटलं पाहिजे आणि मंडप तिरंगी पाहिजे. यावर सभागृहात थोडी खसखस पिकली आणि कडाकणे गुरुजींनी त्यांना खाली बसवत स्वागत समितीचे अध्यक्ष नानासाहेब काळे यांना बोलण्याची सूचना दिली. काळे गुरुजींनी आपल्या डोक्यावर नीट असलेली पांढरी टोपी पुन्हा एकदा नीट ठेवली. बोलायला उभे राहिल्यावर एकवार दोन्ही खांदे घुसळल्यासारखे केले. मग दोन्ही हात जोडून स्वागत समितीच्या अध्यक्षांना शोभेल असा सर्वांना नम्रपणे नमस्कार केला आणि चेहऱ्यावर हसू आणून त्यांनी बोलायला प्रारंभ केला. स्वागत समितीचे अध्यक्षपद मला देऊन एक प्रकारे माझा गौरवच करण्यात आला आहे. सभापतींच्या घरचं कार्य, एवढ्या थाटामाटाचा समारंभ आणि त्या समारंभात स्वागतासारखं गोड कार्य करण्याची संधी म्हणजे एक प्रकारे अलभ्य लाभच. या समितीवर बऱ्याच लोकांना मला द्यावं लागेल. मला वाटतं सर्वात मोठी हीच समिती आहे. 60-70 हजार लोक येणार. या सगळ्यांना कोठून आणावं लागेल. काही लोक रेल्वेने येतील, काही बसनं येतील. तेव्हा रेल्वे स्टेशनवर आणि बस स्टँडवरही पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी सुस्वागतमचे फलक घेऊन स्वयंसेवक हजर ठेवावे लागतील. स्वागत कक्ष उभारावा लागेल. VIP मंडळींसाठी सगळ्या रेस्ट हाऊसवर जबाबदार शिक्षकांना स्वागतासाठी जावं लागेल. नगरीतील अनेक लॉजवर काही पाहुण्यांची सोय करायची तर तिथेही माणसं लागणारच. तेव्हा माझ्या दृष्टीनं सर्वात मोठं मनुष्यबळ या समितीलाच लागेल. त्यावर शिक्षिका अधिक असाव्यात हे मघाशी शेलार गुरुजींनी विशद केलं आहेच. तेव्हा मी यादी अशी केली आहे. सौ चंपूताई खरे, सौ कृष्णाताई भेंडे, कुमारी मनीषा गाजरे, कुमारी विदुला टेंबे यांनी अशी 51 शिक्षकांची यादी वाचून दाखवली आणि प्रत्येकानं आपल्या माहितीतले चांगले 5 स्वयंसेवक निवडावेत अशी सूचना केली. ते खाली बसले आणि विदुला टेंबे उभ्या राहून म्हणाल्या, कडाकणे साहेब, माझी एक नम्र विनंती आहे. त्याच तारखेला माझं भावाचं लग्न आहे. तेही घरचंच कार्य असल्यामुळे मला या समितीवर काम करणं अवघड आहे. मुहूर्तही तोच आहे. मी लग्नाला आहेर ॲडव्हान्समध्ये पाठवीन, पण या समितीवर काम करणं आणि या समारंभाला उपस्थित राहणं हे जमण्यासारखं नाही. माझ्या विनंतीचा विचार करून मला यातून वगळावं एवढी माझी नम्र विनंती आहे. यावर नकारार्थी मान हलवत कडाकणे गुरुजी म्हणाले, स्वागत समितीवर सुंदर स्त्रियांची गरज आहे. तुम्हाला वगळून कसं चालेल? आम्ही तर तुम्हाला VIP मंडळींच्या स्वागतासाठी रेस्ट हाऊसवर उभं करणार. मंत्री महोदय वगैरे येणार, त्यांचं स्वागत करायला काही देखणी मंडळी नकोत. यावर पुन्हा उठून विदुला टेंबे आर्जवी भाषेत म्हणाल्या, माझी अडचण महत्त्वाची आहे. तिचा आपण आस्थेने विचार करावा अशी आग्रहाची विनंती आहे. एवढं बोलून त्या खाली बसतात. न बसता तोच खैरे गुरुजी उठून म्हणाले, मेहरबान कडाकणे साहेब, याच मुहूर्तावर माझ्या कन्येचा विवाह आहे. त्यांना पुढे बोलू न देता कडाकणे गुरुजी काडकन म्हणाले, या बाबतीत कोणाची कसलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. कोणतीही अडचण सांगायची नाही. जे येणार नाही त्यांनी परिणामाला तयार राहावं. मग लांब कोकणात कान्याकोपऱ्यात बदली करून 5-10 वर्ष इकडं येऊ देणार नाही.
रजा काढायची झाली तरी तुम्हाला आजारी पडायची सवय आहे. सगळ्याच नोकरांची ही ट्रिक असते म्हणा. तेव्हा आत्ताच सांगून ठेवतो, या काळात कोणीही आजारी पडायचं नाही. कुणीतरी धिटाईने विचारलं. समजा पोट झडायला लागलं तर? कडाकने कडाडले. याची सोय इथं शहरात आहे. आवश्यकताच वाटली तर सरकारी दवाखान्यात दाखल करू, बसा खाली. हे बिचारे पोट सावरत खाली बसले. कडाकने गुरुजींनी भोजन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णी यांना बोलावयास विनंती केली. ढेरी सावरत ते उभे राहिले. एक वार बसलेल्या कार्यकर्त्यांकडे बघत सुरुवात केली. आदरणीय कडाकणे साहेब, माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, हा जगन्नाथाचा रथ सर्वांनी मिळून ओढायचा आहे. भोजन समिती ही तर फार महत्त्वाची समिती. हजारो लोक जेवणार. त्यात पेशवाई थाटाचं जेवण पंचा नेसून आचार्य करतील, पण वाढायला अनेक सुंदर स्त्रिया लागतील. हजारो लोक जेवणार म्हणजे 100 स्त्रिया तरी लागणारच. मुळात सुंदर शिक्षिका कमी. ज्या होत्या त्या नानासाहेब काळे गुरुजींनी आपल्या स्वागत समितीवर घेतल्या. त्यातल्या निम्म्या तरी आम्हाला भोजन समितीवर ओढून आणाव्या लागतील. विदुला टेंबे यांच्यावर तर मी डोळा ठेवूनच होतो. याशिवाय वरच्या वर्गातील सुंदर दिसणाऱ्या काही मुलींनाही मला भोजन समितीवर घ्यावं लागेल. थोडक्यात म्हणजे मला स्त्रियांची पलटणच लागेल. 25 जणी नुसत्या जिलेब्या वाढतील. दुसरी तुकडी मठ्ठा घेऊन फिरेल. तिसरा जथ्था बुंदीच्या लाडूचा. चौथा श्रीखंडाचा. 5वा बासुंदी वाढणार. शिवाय चटण्या, कोशिंबिरी, पुऱ्या या वेगळ्याच. चटण्याच 5 प्रकारच्या करणार आहे. पांढरा भात, काळा भात आलाच. शिवाय सांडगे, पापड, कुरडया आणि पंचामृत. सर्वात अधिक मनुष्यबळ मला लागेल. शेवटी बाळंतविडासुद्धा ठेवलाय. तो काय केसा हातांनी द्यायचा? म्हणून 25 शिक्षक आणि 100 शिक्षिकांची मी एक यादी तयार केली आहे. ती वाचून दाखवतो. शिक्षकांनी तर शालू पैठणी नेसूनच यायचं आहे आणि पेशवाई थाटासाठी नथही घालायची आहे. यावर एक शिक्षिका उठून म्हणाल्या, एक शंका आहे. काही तरुण शिक्षिकांना नाकांना भोकं नाहीत, मग त्या नथ घालणार कशा? मध्येच हस्तक्षेप करून कडाकणे गुरुजी म्हणाले, लग्न समारंभाला अजून 1 महिना अवकाश आहे. ज्याच्या नाकाला भोकं नसतील त्यांनी आत्ताच पाडून घ्यावीत. नाकाचं भोक म्हणजे काय भगदाड नव्हे. उगाच बारीकचं छिद्र पाडायचं आणि वाटल्यास त्यासाठी आम्ही सोनार पुरवू. बसा खाली. मग कुलकर्णी पुढं बोलू लागले. शिवाय सगळ्यांनी छान आंबाडा घालायचा. फुलांच्या वेण्या पण हव्यात. गजऱ्याशिवाय आंबाड्याला शोभा नाही आणि आंबाड्याशिवाय गजऱ्याला शोभा नाही. यावर एक वृद्ध शिक्षक उभे राहून म्हणाले, एक शंका आहे. अलीकडे नव्याने लागलेल्या तरुण मुली बॉबकट ठेवतात. 2-3 तर बॉयकटवाल्या आहेत. बरं, 1 महिन्यात आंबाडा घालण्याइतके केस वाढणार नाहीत. यावर कला पथकाचे प्रमुख चटकन म्हणाले, ही अडचण दूर करता येईल. गंगावनाची सोय केली की झालं. मग कुलकर्णी गुरुजींनी आपल्या समितीवरच्या सगळ्यांची नावं वाचून दाखवली. त्यावर तावातावानं काळे गुरुजी म्हणाले, माझ्या स्वागत समितीवरच्या सगळ्या सुंदर स्त्रिया कुलकर्णी गुरुजींनी भोजन समितीवर पळवलेल्या आहेत. हे आपल्याच पानावर तूप ओढून घेण्यासारखं आहे. जर येणाऱ्या मंडळीचे स्वागत चांगले झाले, ते संतुष्ट राहिले नाही तर त्या भोजनाचा अर्थ काय? मी तर म्हणतो नुसत्या स्वागतानंच त्यांचं पोट भरलं पाहिजे. मग काळे गुरुजी आणि कुलकर्णी गुरुजी यांची या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली. काळे गुरुजी आपल्या स्वागत समितीवर सुंदर स्त्रियांना सोडायला तयार नव्हते आणि कुलकर्णी गुरुजी त्यांना आपल्या समितीवर खेचल्याशिवाय सोडत नाही असं म्हणत होते. यावर एक चतुर शिक्षकाने हात वर करून बोलायची परवानगी मागितली. या दोघांची चाललेली वादावादी कडाकणे गुरुजींनाही थांबवायची होती. ही संधी साधून त्या दोघांना खाली बसवत बोलायची परवानगी मागणाऱ्या गुरुजींना त्यांनी बोला असा इशारा केला. ते चतुर शिक्षक म्हणाले, यावर एक तोडगा काढता येईल. शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत अशी या सुमारास जाहिरात दिली तर हजारो अर्ज येतील. त्यातून 100-125 सुंदर स्त्रिया निवडता येतील आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ट्रायलसाठी त्यांना जेवणावळीस वाढण्याचे काम करायला लावू. बसा, फार चतुर आहात असं म्हणून कडाकणे गुरुजी बोलले. नोकरीच्या आधी जिल्हा परिषदेनं कामाला लावलं म्हणून पत्रकार बोंब मारतील.
त्यांनी नुसतं वाढण्याचं काम केलं तर भांडी घासायला लावली असंही म्हणतील. कोणाला टीकेची संधी द्यायची नाही, असं बोलून कडाकणे गुरुजींनी थोडीशी मध्यस्थी करून म्हटलं, काळे गुरुजींचंही बरोबर आहे आणि कुलकर्णी गुरुजींचंही बरोबर आहे. स्वागत सुंदर झालं पाहिजे आणि जेवणावळी पेशवाई थाटाला शोभतील अशा झाल्या पाहिजेत. शालू, पैठणी, नथी तर पाहिजेतच आणि स्वागतही जातीच्या सुंदरांनीच करायला पाहिजे. यातून सुवर्णमध्य काढायचा तर मला वाटतं 50% कलम लागू करावं लागेल. ते काम मी स्वतः करीन, असं म्हणून त्यांनी हा वाद कसाबसा मिटवला. मग वाजंत्री समिती आणि आहेर समिती यावर एक तासभर चर्चा झाली. त्यात एक महत्त्वाचा ठराव असा पास झाला की आजकाल चलन फुगवटा वाढल्यामुळे पैशाला किंमत राहिली नाही. त्यामुळे प्रत्येक शिक्षकानं किमान 101 रुपये आहेर करावा. जे शिक्षक कायम झालेले नसतील त्यांनी कायम होण्याच्या दृष्टीने 1 महिन्याचा पगार द्यावा आणि त्याहून ज्याला अधिक द्यायचा असेल त्यांनी कितीही द्यावा. मुख्य म्हणजे भांडीकुंडी वगैरे वस्तू आणू नयेत, कारण 100-150 टेबल बॅच आले तर त्यांचे करायचे काय. ही आकारण पुनरावृत्ती होते, ती टाळावी. वस्तूंनाही मर्यादा राहत नाही. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या लग्नात लोकांनी घोडे दिले असे सांगून कडाकणे गुरुजी म्हणाले, उद्या लग्नात कोणी घोडा दिला तर सभापती साहेब काय घोड्यावरून शाळेला भेट देणार. तेव्हा आहेर द्यायचा तो हार्ड कॅशच्या रूपाने आणि मुख्य म्हणजे त्या समितीवरच्या सगळ्या सदस्यांनी आळस झाडून आणि अंग मोडून कामाला लागायचं आहे. कोणाचीही अडचण खपून घेतली जाणार नाही. कोणीही आजारी पडायचं नाही. बॉबकटवाल्या शिक्षकांनी आपल्या खर्चानं गंगावून घ्यायची आणि ज्यांच्या नाकाला भुकं नाही त्यांनी 4 दिवसात त्याची कारवाई करायची. त्यांचा अहवाल माझ्याकडे आला पाहिजे. नथीची व्यवस्थाही त्यांनीच करायची आहे. अशा सर्व सूचना देऊन सभा संपत आली असताना एकानं उठून महत्त्वाचा मुद्दा मांडला. मला वाटतं अजून एक समिती स्थापन व्हायला हवी आणि ती म्हणजे रात्रीची वरात आणि आतषबाजी या सूचनेचाही विचार करून ही एक समिती स्थापन झाली. त्यानंतर आणखी एक मुख्याध्यापक उठून म्हणाले, या सगळ्या समित्या झाल्या त्यामुळे हे मंगल कार्य धडाक्याने पार पडल. पण एकदा अक्षता पडल्या, रात्रीची वरात निघाली, आतषबाजी झाली की लोक आपापल्या घरी जातील. ते घरी गेले की वऱ्हाड कुणी पोचायचं आणि सूप वाजून मंडप कुणी उतरवायचा यासाठी एक सांगता समिती हवी. अहो, शिमगा संपला तरी कवित्व मागं राहतं, ते निस्तारायला हवंच ना. ही अडचण ध्यानी घेऊन सांगता समितीची स्थापना झाली. सर्व समित्यांच्या अध्यक्षांना तपशीलवार सूचना दिल्यावर या समितीचं कार्य संपलं. काही लोक कडाकणे गुरुजींच्या भोवती गराडा घालून उभे राहिले. काही शिक्षिका त्यांच्याशी लाजत मुरडत बोलल्या आणि काहींनी या सभेला कोण कोण आलं नाही याची नावानिशिवार यादी कडाकणे गुरुजींकडे दिली. अशा रीतीनं ही सभा संपून सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्याला लागल्या. कडाकणे गुरुजी आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते हात धुवून त्यांच्या मागं लागले. या लग्नाला 1 महिना अवकाश होता. कार्यमग्न झाल्यावर महिना संपायला कितीसा उशीर लागणार. बघता बघता महिना संपला आणि मुहूर्ताची तारीख उद्यावर येऊन ठेपली. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विस्तीर्ण पटांगणावर तोंडात बोट घालून बघत राहावं असा भव्यच भव्य मंडप उभारला गेला. दर्शनी कमान फारच शोभिवंत केली होती. लांबच लांब पायघड्या पसरल्या होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूला फुलझाडांच्या आणि शोभेच्या पानांच्या कुंड्या मांडल्या होत्या. कमानीतून गुलाब पाण्याचा शिडकाव होत होताच आणि स्वागताला सुंदर शिक्षिकांचं एक पथकच्या पथक रांगेनं उभं होतं. अनेकांच्या हातात सुंदर गुलाबांच्या फुलांची तपकं होती. काहीजणी फुलांचे मोठे गुच्छ घेऊन उभ्या होत्या. या सर्व स्त्रिया उंची शालू आणि पैठणी नेसून आल्या होत्या आणि सगळे शिक्षक कार्यकर्ते ऐटबाज भगवे फेटे बांधून आले होते. येणाऱ्या सर्व मंडळींचं गुलाबपुष्पांनी आणि सुहास्यवदनांनी स्वागत होत होतं. ज्याच्या त्याच्या इतमामाप्रमाणे वर्णी लावली जात होती. या सर्व कार्यक्रमात सर्वात नेमकी व्यवस्था आहेराची केली होती. मंडपाबाहेरच्या पटांगणात खास शिक्षकांच्या आहेरासाठी बूथच उभारलं होतं. प्रत्येक बूथवर कापडी फलक होते. त्यावर ज्या त्या तालुक्याचं नावं लिहिली होती. अमुक तालुका शिक्षक आहेराचा बूथ अशा सर्व तालुक्यातील शिक्षकांचे स्वतंत्र बूथ उभारले होते.
मतदान केंद्रावर जशी सोय करतात तशी सोय केली होती. बूथमध्ये गेल्या गेल्या एकजण त्यांना नाव विचारायचा. त्याचं नाव सांगितलं की नावाची यादी घेऊन बसलेला दुसरा एकजण त्यावर टिक मार्क करायचा. मग तिसऱ्या व्यक्तीच्या समोर जाऊन आपल्या आहेराचा आकडा सांगायचा. त्यानं आकडा लिहिला की आहेर करणाऱ्या शिक्षकानं आपलं नाव लिहून सही करायची. मग चौथ्या माणसाकडे पैसे द्यायचे. मग तो 2दा-3दा पैसे मोजून एका बंद पेटीत टाकायचा. त्या पेटीला एक फट होती आणि नोटा नीट आत जाव्यात म्हणून एक लोखंडी पट्टीही होती. फक्त नव्हती ती शाई. एका शिक्षकानं आहेर करणाऱ्याच्या बोटाला शाई लावली. अशी सूचना केली होती, पण मतदान पुन्हा करू नये, ते केल्यास ओळखू यावे यासाठी शाई लावतात. या मुद्द्यावर कडाकणे गुरुजींनी ही सूचना फेटाळून लावली होती. एकदा सोडून 2दा-3दा आहेर करायला त्यांची काहीच हरकत नव्हती. अशा मंगल कार्याचं सूप वाजून मंडप उतरला गेला. सगळी सांगता झाली. आहेर समितीचे अध्यक्ष तात्या देशपांडे यांनी नावानिशीवर सर्व हिशेब कडाकणे गुरुजींना सादर केला. सर्व शिक्षक बंधू भगिनींनी झालेल्या मंगल कार्यावर चर्चा करून थकले. असं पुष्कळ चर्चित चर्णव झाल्यावर आपल्या नेहमीच्या अध्यापनाच्या कामाला लागले. मागं पडलेला अभ्यास भरून काढण्याचं काम सुरू झालं आणि कडाकणे गुरुजी आणि त्यांचे सहकारी दुसऱ्याच एका मंगल कार्याला लागले. कोण कोण शिक्षक या लग्नाला गैरहजर होते? कुणी शिक्षकांनी आहेर कमी दिला? हंगामी असलेल्या किती शिक्षकांनी आपला संपूर्ण पगार आहेर म्हणून दिला नाही? आणि लग्नाला हजर राहूनही कुणी कुणी अंगचोरपणा केला याची एक यादी तयार करण्याचं काम सुरू केलं. सभापतींनी कडाकणे गुरुजींना सांगूनच ठेवलं होतं, मला यादीच द्या. तरुण शिक्षकांना तर कोकणपट्टीच दाखवतो. 8-8 मैल चालायला लागलं पाहिजे. करू खारेपाटणला बदली, तळ कोकणात कोणाला गगन बावडा चढायला लावू आणि कोण त्यात दमेकरी असतील तर करू राधानगरीला. चेरापुंजीसारखा पाऊस पडतो, खोकून खोकून मेलं पाहिजे. कडाकणे गुरुजी तयारच होते. ते सभापतींना म्हणाले, साहेब, या बदलीच्या निमित्तानं दुसऱ्यांदा आहेर काढायचा. आता लग्न झालंय हे बारसं समजायचं. तुम्ही नुसती आम्हाला परवानगी द्या आणि आम्ही म्हणू तिथं सह्या करा. आता आम्ही हे दुसरं मंगल कार्यच हाती घेतो. त्यांना फुल परवानगी देत सभापती म्हणाले, घ्या घ्या, लोकांनी म्हणायला पाहिजे असा शिक्षण सभापती झाला नाही आणि कधी होणारही नाही. आणि असे कडाकणे गुरुजीही कुठं भेटणार नाहीत. या दुसऱ्या मंगल कार्याला सुरुवात झाली. याची चाहूल जिल्हा परिषदेच्या शिक्षक बंधू भगिनींच्या पोटात गोळा उठवला.